जर माझं पोरगं म्हणून नाही, आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, जनतेने आशीर्वाद दिला आणि जर माझा मुलगा नगरपालिकेत गेला, जनतेची कामं त्या पद्धतीने नाही सोडवली तर 6 महिन्यामध्ये त्याला मी राजीनामा स्वतः द्यायला होता. मी काय राजकारणाचं काम नाही. माझ्या वडिलांचं फक्त एवढंच आहे की वडील असतात पडद्यावर, मी त्याच्या मागं काम करतो. लोक कधी कधी असा विचार करत असतील, बाबा अरुण भाऊ आता मुलाला उभा करायला लागलाय, पण मुलाला उभा करायला लागलाय तर मुलाला कामं का सांगत नाही? मग म्हणून मुलाला जर ते करायचं असेल, समाजसेवा करायची असेल तर मुलाला राजकारणामध्ये आणलं पाहिजे. राजकारणामध्ये, सामाजिक कामामध्ये जर लोकांची सेवा करायची असेल, लोकांना मदत करायची असेल, समाजसेवा करायची असेल, लोकांच्या अडचणी दूर करायच्या असतील तर आपल्याला सत्तेत गेलं पाहिजे आणि नगरपालिकेत जाणं महत्त्वाचं आहे. राजकारणामध्ये अंगुठा छाप लोक जास्त झाले. तुम्ही बघा, अंगुठा छाप लोक जास्त झाल्यात. सही येत नाही त्याला, ते लोक नगरपालिकेत आहेत. ज्याला काहीच कळत नाही, राजकारणाचं काही कळत नाही, त्या लोक राजकारण. काही ठिकाणी असं आहे की ज्यांचं काहीच चालत नाही, असे गोरगरीब जनतेला 10 ते 12, 15 मिनिटं पाणी मिळतं. त्या पाण्यासाठी मी झगडतो. मग ते मटन मार्केट भाग असेल, आमचा 9 प्रभाग क्रमांक 9 असेल किंवा पंढरपूरच्या कुठल्याही भागातला असेल. पंढरपूर शहराची एक रस्ता दाखवा जिथं खड्डा नाही, एक रस्ता दाखवा जिथं धूळ नाही, एक रस्ता असा दाखवा जिथं ट्रॉफिक नाही. कुणाला कुठलं व्यसन असतं, कुणाला कुठलं व्यसन असतं. मला व्यसन आहे जनतेच्या कामात, जनतेच्या अडचणी सोडवणं, ते आम्हाला व्यसन आहे. आणि सत्तेत गेलो का सत्तेत गेल्यावर माणसं विचारतात, ज्याला कोट्यानं कोटी उड्डाणे घ्यायची सवय आहे, ज्याला पैसा कमवायचा आहे, ज्याला स्वतःची घरं बांधायची आहे, असे लोक जनतेला विचारतात. आम्हाला पैसाच कमवायचा नाही, आम्हाला जे पांडुरंगाने दिले तेच आम्हाला भरपूर आहे. या पंढरपूर शहराची आज अवस्था अशी आहे, ते भीक नको पण कचरावर अशी पंढरपूरची अवस्था आहे. पंढरपुरात नगरपालिका आहे का अशी कधी कधी शंका उत्पन्न होते. नमस्कार, प्रभात न्यूज मध्ये स्वागत. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वारं त्या ठिकाणी वाजू लागलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या, त्यापैकीच महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती याच्या निवडणुका जाहीर झाल्या. आता पंढरपूर नगरपालिका म्हटलं की सोलापूर जिल्ह्याचं लक्ष त्या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेकडे लागतं. असं असताना पंढरपूर नगरपालिकेमध्ये इच्छुक उमेदवारांची आपण मुलाखती चालू केल्या. आता इच्छुक उमेदवार म्हटलं की पंढरपूर तालुक्यात अनेक जण इच्छुक आहेत. त्याच पद्धतीनं आज पंढरपूर तालुक्यामध्ये प्रसाद अरुण कोळी हे सुद्धा इच्छुक उमेदवार आहेत. म्हणजेच अरुणभाऊ कोळी यांचे चिरंजीव आहेत. खरं तर अरुणभाऊ कोळी यांची ओळख सांगायची गरज नाही, कारण पंढरपूर तालुक्याच्या विकासाच्या किंवा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून अरुणभाऊ कोळी हे आपल्या समोर अनेक वेळा आले आणि आज आपण त्यांना आपल्या मुलाखतीमध्ये बोलवलंय. खरं तर इच्छुक उमेदवारांची यादीमध्ये अनेक प्रश्न त्यांच्या समोर असतात. प्रभागासाठी काय काम करणार, पंढरपूरसाठी वैयक्तिक काय काम करणार, कारण दक्षिण काशी म्हणून आपल्या पंढरपूरची ओळख आहे. पंढरपूरचं नाव हे भारतात कुठे जरी विचारलं तर पंढरपूरला ओळखलं जातं. हे असताना पंढरपूरसाठी तुम्ही काय करणार, पंढरपूरसाठी तुमचे काही विजन आहेत का, हे आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत. खरं तर भाऊ, आज तुमचं प्रभात न्यूज मध्ये स्वागत आहे. प्रसादजी, तुमचं पण स्वागत आहे. आज पंढरपूर साठी तुम्ही काम करताय आणि आज मुलाला त्या ठिकाणी पंढरपूरच्या ह्या नगरपालिकेच्या रिंगणात उभा करताय. खरं तर पंढरपूरच्या या निवडणुकीकडे कसं बघताय तुम्ही? मुळात पंढरपूरची निवडणूक ही निवडणूक महत्वाची नाही आहे. मुळात पंढरपूरचे जे हजारो किलोमीटरवरून या पंढरपूर शहरामध्ये येणाऱ्या भाविक भक्त, त्या भाविक भक्तासाठी पंढरपूरची नगरपालिका असेल, प्रशासन असेल, ती किती दक्ष आहे हे आपण आपल्या माध्यमातून जनतेला दिसतंय आणि जनता सुद्धा बघते. पंढरपूरच्या रस्त्यावर खड्डे असतील, रस्त्यावरची धूळ असेल, पंढरपूर शहरामध्ये असणाऱ्या बंद पडलेल्या शाळा असतील, महिलांसाठी शौचालय असेल. मला सांगा, एक एसटी स्टँड पासून रेल्वे स्टेशन पासून ते मंदिरापर्यंत एक शौचालय आहे का? एक महिलांसाठी शौचालय या नगरपालिकेला आज तागात बांधता आलं नाही. मग यासाठी लढायचं कोणी? तर आम्ही आज नगरपालिकेत जायलाच पाहिजे ना, मग लढायला पाहिजे असं काय नाही. सामान्य जनतेतला एखादा तरुण, एखादी महिला भगिनी सुद्धा
लढू शकते न्याय हक्कासाठी. आम्ही त्या पद्धतीनं आम्ही लढत आलोय. आतापर्यंत जवळजवळ 30 ते 35-40 वर्ष झालं मी समाजसेवेचा वसा घेतलेला आहे आणि समाजसेवा मी करतोयच. परंतु आज ज्या वेळेस पंढरपुरात नाही अख्ख्या भारतामध्ये कोरोनासारखी महामारी आली होती. त्या महामारीच्या ओघामध्ये पंढरपूर शहरामधील जे आपले प्रांत साहेब होते, सचिन डोले साहेब होते. सचिन डोले साहेबांचा मला फोन आला. सचिन डोले साहेबांनी मला असं सांगितलं, की जे पंढरपूरमध्ये जे काही लोक आहेत, या लोकांच्या जे अडकलेले लोक आहेत, म्हणजे बाहेरगावचे जे आले, महामारी चालू झाली, एसट्या बंद झाल्या, गाड्या बंद झाल्या आणि त्याच्यामध्ये या लोकांना सामाजिक संस्थेच्या वतीनं कोणाला मदत करता येते का? मग ते प्रत्येक जण आम्ही आमची मिटिंग घेतली. आम्ही मिटिंगमध्ये प्रत्येकाने साहेब आमची इच्छा आहे, आम्ही 8 दिवस देतो, कोण म्हणायचं आम्ही 4 दिवस देतो. मी 8 दिवस म्हणून त्यांच्याकडून मुदत घेतली मागून आणि 8 दिवस त्यांचं अन्नदान मी चालू केलं. जवळजवळ 1501 लोकांना रोज अन्नदान आम्ही करत होतो. ते अन्नदान करत होतो. पांडुरंगाची इच्छा होती, परमेश्वराची इच्छा होती, परमेश्वरानं आमच्या डोक्यात ते घातलं होतं. आम्ही ते केलं. 8 दिवस म्हणत जवळजवळ 4 महिने आम्ही त्या महामारीमध्ये रोज 1500 लोकांचं नाश्ता आणि जेवण म्हणजे काय ते कागदात बांधून आम्ही देत नव्हतो. आज काय सगळ्यांनी आपल्या माध्यमावर आलेलं आहे, आपल्या टीव्ही चॅनलला दाखवलेलं आहे. आम्ही पंगत घालत होतो त्यावेळेशी. आम्ही पंगतमध्ये त्यांना जेवण घालत होतो आणि असा हा वसा की आमचं सांगायचं कारण तात्पर्य आहे की जर महामारीचं संकट आलं, महापुराचं संकट आलं, कोणत्याही संकटे काळात आमच्या समाजातले अनेक तरुण त्या नदीला लोकांना मदत करतात. त्यात आमचेही काही तरुण असतात, आम्ही स्वतः असतो, सगळ्यांनी भाग घेतो आम्ही. तसंच मला याला त्याला सांगण्यापेक्षा बाबा तू हे कर, तू ते कर किंवा लोकांच्या गरजेला पड, त्यापेक्षा माझा पण मुलगा आहे ना. लोक कधी कधी असा विचार करत असतील बाबा अरुण भाऊ आता मुलाला उभा करायला लागलाय, पण मुलाला उभा करायला लागलाय तर मुलाला काम का सांगत नाही मग? म्हणून मुलाला जर ते करायचं असेल, समाजसेवा करायची असेल तर मुलाला राजकारणामध्ये आणलं पाहिजे. आणि त्यानं स्वतः इच्छा व्यक्त केली आहे की पप्पा जर आपल्याला राजकारणामध्ये, सामाजिक कामामध्ये जर लोकांची सेवा करायची असेल, लोकांना मदत करायची असेल, समाजसेवा करायची असेल, लोकांच्या अडचणी दूर करायच्या असतील तर आपल्याला सत्तेत गेलं पाहिजे आणि नगरपालिकेत जाणं महत्वाचं आहे, असं मला माझ्या मुलांनी सांगितलं. आणि त्याने इच्छा व्यक्त केली. ठीक आहे, मग तू लढ. मी गेल्या टर्मला मी मुलीला उभं केलं, माझ्या मुलीला उभं केलं. काय कारणास्तव माझं तिकीट कॅन्सल झालं. मी अपक्ष लढलो म्हणजे लढताना कोणी तिकीट दिलं नाही म्हणून लढायचं नाही. मैदानात एकदा उतरलं तर मैदान गाजवायचंच आणि हालत मध्ये तिथं जिंकून किंवा मरू. जर हार जीत होत असते काय, जर आपण निवडून येतो म्हणून उभं राहायचं, कधी पडते कधी निवडून येतो, पण आपली समाजसेवा ही कायमची चालू राहते. खर तर भाऊ तुम्ही मागचा सर्वच इतिहास सांगितला, कोरोनाचाही इतिहास आम्हाला त्याच पद्धतीने सांगितला की प्रांत साहेबांनी तुम्हाला फक्त 8 ते 9 दिवसाची विनंती केली, पण तुम्ही तो तसाच वारसा पुढची 4 महिने चालू ठेवला आणि ती सेवा म्हणून तुम्ही बघितलं. आज तुम्ही जसं सांगितलं की प्रसादची इच्छा होती की आपण सत्तेत गेलं पाहिजे आणि प्रामुख्याने भाऊ आज पंढरपूर शहरामध्ये बघताय की तुम्ही मगाशी उल्लेख केला की रस्ते असतील, पाणी असेल आणि इथल्या ज्या काय प्रमुख सुख सुविधा आहेत, कशा काय वाटतंय तुम्हाला? पंढरपूरमध्ये आज तुम्ही बघितलं तर पाण्याची व्यवस्था वाईट आहे. काही ठिकाणी पाणी असं आहे, काही ठिकाणी म्हणजे जिथं त्यांचं चालतं, म्हणजे जिथं सत्तेची ताकद आहे जिथं, त्या ठिकाणी मग तो नळाला तोट्या नसतात, दिवसभर नळ वाहत असतात. आणि हे मी नाही म्हणत, तर आपल्या चॅनलवाल्यांनी दाखवलेलं आहे चॅनलवर, त्याचा प्रूफ पण तुम्हाला देतो. ते काही ठिकाणी आणि काही ठिकाणी असं आहे की ज्यांचं काहीच चालत नाही, असे गोरगरीब जनतेला 10 ते 12, 15 मिनिटं पाणी मिळतं. या पाण्यासाठी मी झगडलो. मग ते मटन मार्केट भाग असेल, आमचा 9 प्रभाग क्रमांक 9 असेल किंवा पंढरपूरच्या कुठल्याही भागातला असेल. आज मी गणेशनगरला परवा गेलो, मला फोन आले
आता मी LIC ऑफिसच्या पाठीमाग आपला जो घनश्याम सोसायटी आहे तिथील मला फोन आला, ते व्हिडिओ पण तुम्हाला दाखवतो. तिथं गुडघाभर पाणी होतं. आया बहिणीला चालता येत नव्हतं त्या ठिकाणं. आणि जवळजवळ 1 महिना झालं मी नगरपालिकेला लेखी स्वरूपात किंवा तोंडी सांगत होतो, परंतु नगरपालिकेनं तिथं काम केलं नाही. म्हणून मला तिथं स्वतः जावं लागलं. स्वतः जाऊन मी अधिकाऱ्यांना फोन केले. अधिकाऱ्यांच्या गाड्या बोलवून घेतल्या तिथं. त्या गाड्या बोलवून घेऊन तिथलं पाणी खड्ड्यात भराव लावलं आणि रस्ता चालू केला. आणि तिथल्या अधिकाऱ्यांना मी सांगितलं की इथं निदान आमच्या आई बहिणी जातात या रोडनं. मी राहायला जरी कोळी गल्लीत असलो तरी पंढरपूरची नगरी हे साधू संतांचं माहेरघर आहे. त्या ठिकाणी सगळ्या गल्लीबोळातून लोकांना चालता आलं पाहिजे, लोकांना सुविधा मिळल्या पाहिजे. तिथं मुरुम आणि कचखडी टाका. परंतु आज सगळी तिथं कचखडी ही पडलेली नाही. परंतु आमचा संघर्ष चालू आहे. आम्हाला मी अधिकाऱ्यांना फोन केला, त्यांनी टाकतो असं सांगितलंय. कधी टाकते ते बघू. दुसरी गोष्ट अशी, पंढरपूर शहराची एक रस्ता दाखवा जिथं खड्डा नाही, एक रस्ता दाखवा जिथं धूळ नाही, एक रस्ता असा दाखवा जिथं ट्रॉफिक नाही. ट्रॉफिकला तुम्ही ट्रॉफिक बघा पंढरपुरात, अतिक्रमण बघा. अतिक्रमण तर असं आहे की जिथं जिथं अतिक्रमण आहे तिथं फक्त दंडीलशाही असेल तिथंच अतिक्रमण आहे. गोरगरीब अतिक्रमण काढायचं, गोरगरिबाचं अतिक्रमण काढायचं, मोठ्या माणसाचं काढायचं नाही. मग ही कुठंतर भेदभाव हा पंढरपूरच्या नगरीमधला बंद झाला पाहिजे. मग नगरपालिका प्रशासन असेल किंवा कोणतंही संबंधित प्रशासन असेल की यांचा मनमानी कारभार बंद झाला पाहिजे. त्यासाठी आम्हाला नगरपालिकेच्या हद्दीतील कामासाठी नगरपालिकेत जाणं महत्वाचं आहे. पण मी म्हणतो की माझ्या ठिकाणी जर तरुण तो शिकलेला आहे, BCom झालेला आहे, प्रसाद जो आहे माझा मुलगा म्हणून नाही, पण तो एक काही अडाणी माणसं नगरपालिकेत जातात ज्याला सही येत नाही अजून, अशी लोक तिथं बसलेले आहेत लोक. मग ह्या लोकांना लोकांच्या मनातलं काय कळणार आहे, लोकांच्या अडचणीचं काय घेणं देणं असतं त्या लोकांना. मग हा शिकलेला आहे, ह्याच्यासारखेच अजून तरुण नगरपालिकेत जावेत, तरुणांच्याच हातात नगरपालिका यावी अशी माझी इच्छा आहे. जरी नगराध्यक्ष लेडीज महिला असतील ते महिला भगिनी सुद्धा, तरुण महिला भगिनी त्या नगरपालिकेत नगराध्यक्षाच्या पदावर जाव्यात आणि पंढरपूरचा विकास व्हावा. म्हणतात एक म्हण आहे आपलं पंढरपूरचं की एक ब्रीद वाक्य नगरपालिकेचं, झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग. तर संतांचे मार्ग झाडायचे आणि पंढरीचा स्वर्ग करायचा हे आमचं स्वप्न आहे आणि ते करून दाखवणार. खरं तर भाऊ तुम्ही सगळ्याच विषयाला हात घातला. मग रस्ते असतील, रस्त्यावरची धूळ असेल, तिथला पाणी प्रश्न असेल, आणि तुम्ही प्रामुख्यानं जो उल्लेख करताय की कोणत्याही रस्त्याला जावा खड्डा दिसणार, कोणत्याही रस्त्याच्या वाहतूक मार्गावरून जावा ट्रॅफिक दिसणार, अशा अनेक प्रश्नाला तुम्ही हात घालताय. खरं तर सत्तेत गेल्यानंतर तुमचा विचार जर बदलला तर जनतेला तोटा होऊ शकतो. तर तुम्ही तसं सत्तेत एकदा गेल्यानंतर कुठेतरी विचाराला जर बदल पडला तर कसं? पहिली गोष्ट ही आहे, 30-35 वर्ष झाली मी समाजसेवा करतोय, मी सत्तेत नाही. कसं असतं, कुणाला कुठलं व्यसन असतं, कुणाला कुठलं व्यसन असतं. मला व्यसन आहे जनतेच्या कामाचं, जनतेच्या अडचणी सोडवण्याचं, ते आम्हाला व्यसन आहे. आणि सत्तेत गेलो का सत्तेत गेल्यावर माणसं विचारतात, ज्याला कोट्यानं कोटी उड्डाणे घ्यायची सवय आहे, ज्याला पैसा कमवायचा आहे, ज्याला स्वतःची घरं भरायची आहे, असे लोक जनतेला विचारतात. आम्हाला पैसाच कमवायचा नाही, आम्हाला जे पांडुरंगाने दिले तेच आम्हाला भरपूर आहे. पांडुरंगाने मी देवाला कधी जास्त मागत नाही, देव कधी मला कमी पडू देत नाही. हे माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे. त्यामुळं मला जनता ही माझी भगवंत आहे, देव आहे. त्या जनतेसाठी मला काम करायचं आहे. आणि जर माझं पोरग म्हणून नाही, आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, जनतेने आशीर्वाद दिला आणि जर माझा मुलगा नगरपालिकेत गेला, जनतेची कामं त्या पद्धतीने नाही सोडवली तर 6 महिन्यामध्ये त्याला मी राजीनामा स्वतः द्यायला होणार आहे. वा भाऊ, त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं की मी प्रश्न तो का विचारला, कारण लोक तुम्ही बघताय, आज तुम्ही 30-35 वर्ष झालं राजकारणात त्या ठिकाणी काम करताय. एकदा लोक त्या सत्तेच्या खुर्चीत जाऊन बसली की त्यांना वेगळीच हवा लागायला चालू होती. त्या खुर्चीची गादी त्याला मखमल लागायला लागते आणि जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होतं. म्हणून हा त्या ठिकाणी प्रामुख्याने प्रश्न विचारला. पण त्याच्यावरती सुद्धा तुम्ही परखड असं उत्तर दिलं. 6 महिन्यात जर तो जनतेची नाळ विसरला, जनतेचं बांधिलकी विसरला, कर्तव्य विसरला,
तर त्याला 6 महिन्यात मी राजीनामा द्यायला लावणार. असं मला तर खरं तर राजकारणात पहिल्यांदाच असा कोणता तरी पालक आपल्या मुलाबद्दल राजकारणात ज्यावेळेस सत्तेत बसेल आणि त्यावेळेस सत्तेत बसल्यानंतर जो तो त्याची इमान नाही ठेवलं, तर मी त्याला राजीनामा द्यायला लावेल असं प्रथमतःच खरं तर भाऊची ओळखच त्या आपण बघितलं की अशा अनेक प्रखरतेने त्यांच्या मुलाखती अनेक माध्यमातून आपण बघत असतो. आणि त्याचाच प्रत्यय म्हणून आज भाऊची आपण आज मुलाखत पहिल्यांदाच घेतोय आणि भाऊ तेवढ्याच ताकदीने बोलतायत. प्रसाद, खरं तर आता मी तुझ्याकडे येतोय आणि आज तो भाऊने जसं सांगितलं की तरुण चेहरा सत्तेमध्ये आला पाहिजे आणि प्रसाद म्हणूनच मी त्याला उभा केलं नाही, तर त्याच्यात सुद्धा तो सत्तेत गेला तर तिथली परिस्थिती बदलू शकते. तिथल्या प्रभागातले प्रश्न आहेत तो चांगल्या पद्धतीने मांडू शकतो आणि तिथले प्रश्न सोडवू शकतो. याच्याकडे तू कसं बघतोय? तुम्हाला जसं आता सांगितलं जसं भाऊने, की भाऊने कशी सेवा केली आतापर्यंत. त्याच विचाराचा वारसा घेऊन मी यात उतरलोय. आणि मला असं वाटतं, की आत्ताच्या पिढीला युवा सगळे पाहिजे. जे नगरपालिकेत आहे, जसं भाऊ म्हणले, की युवा पोरांच्या हातात सगळी नगरपालिका गेली पाहिजे. मी म्हणत नाही, की मोठे जी माणसं आहेत, जे आपल्यापेक्षा वरिष्ठ आहेत त्यांना बाजूला करा. पण त्यांनी एक पाठिंबा दिला पाहिजे सगळ्यांना. एक त्यांचा आशीर्वाद देऊन सगळ्यांना युवा पिढीला पुढे नेलं पाहिजे. पण आज तुम्ही बघताय की भाऊचं राजकारण जसं की एकतर आरची पारची लढायची असते. आज तुम्ही शिकलेल्या लोकांकडे एक संयम असतो. कुठेतरी 4 पावलं गेल्यानंतर परिस्थिती सुधारेल असं असतं. पण भाऊकडे तसं नव्हतं. नाही ना, आपला विकास थांबवाय पडलोय ना, चला पुन्हा जनतेत उतरायचं. तसं तुझ्या डोक्यात आहे का, की ही जनता लगेच तुला स्वीकारणार नाही? नाही, मी काय म्हणतो, की मी राजकारण नवीन आहे. पण लहानपणापासून मी बघत आलोय माझ्या वडिलांना, की त्यांचे धावपळ लोकांसाठी कशी आहे. त्यांची लोकांसाठी तळमळ कशी आहे. ती कशी सेवा करतात. आता फक्त प्रभागासाठी नाही, तर अख्ख्या पंढरपुरात कुणाची पण अडचण असू द्या, तर धावत जातात. आणि मी काय राजकारणापासून लांब नाही. माझ्या वडिलांना फक्त एवढंच आहे, की वडील असतात पडद्यावर. मी त्यांच्या मागे काम करतो. फक्त लोकांना असं वाटत असेल, की बाबा हा मुलगा नवीन आहे काय करेल. पण अरुण भाऊ कोळी ही पुढे असतात. त्यांच्या मागे जे काम करतो ते मी असतो. फक्त लोकांना माहित नाही, की बाबा भावांचा मुलगा मागे सगळं सांभाळतोय. पण भाऊंचे सगळे कामं ते मीच बघतो सगळे आणि भाऊ सगळे कामं मला सांगतात, की ही असं कर, इथं अशी अडचण झाली, इथं जाऊन तू बघ. नक्कीच. त्या ठिकाणी आता तुम्ही सांगितलं प्रसादजी, खरं तर अ, म्हणजे आपल्या कुटुंबाकडून सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं आज भाऊने तुम्हाला त्या मैदानात उतरवलंय नगरपालिकेच्या. एखादी भाऊची आठवण की समाजाविषयी भाऊने एखादा घरात कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला भाऊनं घरातला कार्यक्रम बाजूला ठेवला आणि समाजासाठी समोर आले, असा एखादा प्रसंग आहे का? असा एक सगळ्यात मोठा प्रसंग आहे, ती म्हणजे कोरोना काळातला. बरं. मला आठवतंय माझ्या बहिणीचं लग्न. बरं. घरात पैसे ठेवले होते. तिचं लग्न तोंडावर होतं. पण भाऊने असा विचार केला, की सगळे पैसे आपण जे गरीब आता अडकलेत, कोरोनामध्ये जे अडकलेत, त्यांच्यासाठी आपण अन्नदान चालू करू. बरं. आणि ती पण अख्खे 2-4 दिवस नाही, तर पूर्ण 120 दिवस, 4 महिने ती आपण जेवण दिलं सगळीकडे. आणि असा कोणताच वडील नाही, की पोराला म्हणाल, की जीवाच्या धोक्यात चल तू माझ्यासोबत. तसं मला पुढं घालून ते अन्नदान आम्ही केलं सगळं. कोरोनाच्या काळात. कोरोना काळात. एखादा वडील असा म्हणला असता, की बाबा माझं पोरगा याला घरात बसू, याला कोरोना होईल. अशी भीती न बाळगता मला पुढं घालून ती करायला लावलं. आणि आम्ही टोटल 8 ते 10 जण होतो. आमचा एक ग्रुप होता. जय भवानी बौद्धिस्ट सामाजिक संस्था. या संस्थेच्या माध्यमातून आम्ही सगळं केलंय. आता खरं तर तुम्ही आठवण सांगितली की कोरोनाच्या काळामध्ये तुमच्या बहिणीचं लग्न होतं आणि वडिलांनी काय असेल ते पैशाची जुळवाजुळव करून ठेवलेली असते आणि त्या प्रसंगात वडिलांनी कोरोनाच्या काळात त्या पैशाची जेवणं घातली आणि ती समाजसेवा एक कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी ते समोर आलं. खरं तर भाऊ, आज तुमच्या कार्याची मुलानं सुद्धा अतिशय मनापासून दखल घेतली आणि तुमच्याविषयी खरं सुद्धा आज मुलामध्ये आणि मुलांमध्ये भेदभाव शैक्षणिक संदर्भात असतील, सामाजिक प्रश्नावरती वडील राजकारणात चालला तर तुम्ही राजकारणात जाऊ नका असं म्हणजे असे आपण बघत असतो. तर मुलगा राजकारणात पुढे पुढे करत असला तर पालक म्हणत असतात राजकारण सोडून तू काय पण कर. खरं तर आज मुलाला कुठला तरी एखादा व्यवसाय उभा करून द्यायचा असं प्रत्येक पालकाचं असतं. पण तुम्ही आज त्याला राजकारणात पुढं जा म्हणून सांगताय, त्याच्याकडे कसं बघताय? सगळ्यात महत्वाचं असं आहे की राजकारणामध्ये अंगुठा छाप लोक जास्त झालेत. तुम्ही बघा, अंगुठा छाप लोक जास्त झाल्यात. सही येत नाही त्याला, ते लोक नगरपालिकेत आहेत. ज्याला काहीच कळत नाही, राजकारणाचं काही कळत नाही, त्या लोक राजकारणात आले. मग माझं मत असं होतं
की आपण ह्याला ये त्याला ये त्याला ये म्हणलं तर एखादा मी जर माझ्या मुलाला पुढं आणलं तर बाकीच्यांना त्याचा हे घेता येईल म्हणजे बाबा आज भाऊचा प्रसाद राजकारणात आलाय आपलंही पोरग गेलं पाहिजे. माझं मत असं आहे की तरुणांच्या हातामध्ये नगरपालिका गेली पाहिजे. आज तरुणांच्या हातामध्ये नगरपालिका गेली पाहिजे. एखादा वयस्कर माणूस गेला खालच्या पायरीवरून नगरपालिकेत जायला त्याला अर्धा तास लागतो. असे लोक जर तुम्ही अशा लोकांनी माझं मत असं आहे की तू लोक जसं प्रसाद म्हणला माझा मुलगा की वयस्कर माणसांना बाजूला काढा असं आमचं मत नाही. आमचं बी माझं पण मत तेच नाही की वयस्कर लोकांनी मार्गदर्शन करावं. जसं मी माझा प्रसाद पुढे आला तर मी त्याला मार्गदर्शन करीन बाबा ह्या लोकांचं मी जसं तुम्हाला आता म्हणलं जर 6 महिन्यामध्ये तो जनतेच्या विश्वासानं पात्र ठरला नाही तर 6 महिन्यात राजीनामा मी तुमच्या इन कॅमेरा सांगतोय की 6 महिन्यामध्ये मी त्याला राजीनामा द्यायला हवं. कारण या पंढरपूर शहराची आज अवस्था अशी आहे ते भीक नको पण कुत्र्यावर अशी पंढरपूरची अवस्था आहे. पंढरपुरात नगरपालिका आहे का अशी कधी कधी शंका उत्पन्न होते. कधी कधी रात्री घरात झोपलो तर ठसका खोकला नाकातनं हे येणं सर्दी येणं. अहो लोकांच्या भारत नाना भालके जे 3 टर्मचे आमदार होते. भारत नाना जे एक वाक्य आता आठवतं स्वर्गीय भारत नाना म्हणले होते त्या नगरपालिकेला काय वाटतं की लोकांच्या जीविताची लोकांच्या छाताडामध्ये चिखल झालाय एवढी धूळ पंढरपुरात आहे. आता त्या वेळेपेक्षा आज डबल धूळ पंढरपुरात आहे. मला एक रस्ता दाखवा तुमच्या कॅमेऱ्यातून मला दाखवा भाऊ तुम्ही खोटं बोलला हा रस्ता चांगला आहे. कोणत्याही रस्त्याला साफसफाई नाही. धूळ खात मशीन पडलेली आहे नगरपालिकेत एक मशीन आहे धूळ झाडायची ती मशीन धूळ खात पडलेली आहे. आता एक मशीन आणले पण ती झाडतच नाहीत. आणि जे लोक जे रस्त्यावर आहेत त्या लहान मुलांना घेऊन जायला आता नको म्हणतात बाहेर. कारण एवढी धूळ लहान लेकरं सगळी दवाखाना गच भरलेत. त्याच्यामुळं पंढरपूरची अवस्था वाईट आहे. त्या नगरपालिकेला काम कसं करायचं हे सांगण्यासाठी नगरपालिकेच्या खुर्चीवर तरुणांची फळी गेली पाहिजे असं माझं मत आहे. खरं तर भाऊ आज बघतोय आपण इथं परिचारक कुटुंब असेल भालके कुटुंब असेल एवढं जे इथं प्रस्थापित जे काही राजकारणी आहेत यांनी जर तुम्हाला त्या ठिकाणी तिकीट नाकारलं तर तुमची भूमिका काय असणार? मुळात ज्या वेळेस आपण राजकारणात उतरतो राजकारणात ज्या वेळेस उतरला तेव्हा कोण तर मला तिकीट देईल आणि मगच मी उभारणार असं काही नसतं. तुम्हाला समाजसेवा करायची आहे लढायचं आहे तुम्ही लंगूट लावलेला आहे तुम्हाला कुस्ती खेळायची आहे. मग समजा कुस्ती ठरवली आणि त्या कपडे आपण काढले तर कुस्ती खेळायला गेलो तो पैलवानले हे दिसला म्हणून आपण त्याकडं घेऊन माघारी जाणार असं काही नसतं. तसं तिकीट आहे. समजा जर तिकीट आम्हाला दिलं नाही किंवा मिळालं नाही तर अपक्षही लढण्याची तयारी आहे. जनसेवा करायची आहे जनतेची सेवा करायची आहे जनतेच्या विश्वासाला पात्र राहायचं आहे. एकही पंढरपूरचा नागरिक नुसता 9 नंबर प्रभागच नाही. आज तुम्ही माझ्या लाईव्हच्या माध्यमातून बघत असाल रोज माझा लाईव्ह आहे. रोज लाईव्ह आहेत पंढरपूरच्या खड्ड्याचे. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातला त्या चौकात तिथं लाईव्ह केला मी. ते खड्डे मी रात्रीत बुजवून घेतले. सगळे 9 नंबर प्रभागातले सगळे ड्रेनेज 6 ड्रेनेज 2 महिने उकरून ठेवलेले होते कॉन्ट्रॅक्टरने. तर ते मी सगळे आंदोलन करून लाईव्ह करून घेतले. मटन मार्केटच्या साईडचं करून घेतले. भोसले चौकात तुमच्या अर्बन बँक ते भोसले चौकापर्यंत ते खड्डे मी स्वतः ते रिक्षावाल्यांना घेऊन तिथं लाईव्ह केला. ते खड्डे मी भरून घेतले. अरे भरून घेतले म्हणजे मी नगरपालिकेला जाग आणली. ते दाखवलं की इथं लोकांचे हाल होतात. आज पंढरपुरातल्या इतक्या रिक्षा आहेत पंढरपुरात त्या रिक्षाचं घर भागायचं अडचण आहे त्यांची. त्यांना धंदा नाही रिक्षावाल्याला. 10-11 हजार रिक्षा झाल्यात. आणि तीच रिक्षा जर दिवसभर चालले तर त्या रिक्षावाल्याचं संध्याकाळी कुठंतरी त्या रिक्षाचं काम निघतं त्या खड्ड्यामुळं आणि मिळवलेला पैसा त्या मेंटेनन्सला जातो. मग त्यानं त्याच्या लेकरा बाळाला काय खाऊ घालायचं असा पण मुद्दा आहे. त्याच्यामुळं पंढरपूरचे एक चेहरा मोहरा मला बदलायचा आहे. पंढरपूरचे रस्ते चकाचक करायचे आहेत. पंढरपूरचे धूळ गायब करायचे आहे. ह्याच्यासाठी आम्हाला ताकदीनं नगरपालिकेच्या मैदानात उतरायचं आहे. आणि त्याच्यासाठी मी माझा शिकलेला मुलगा आहे
तो त्याचे क्वालिफिकेशन चांगलं आहे, तो बीकॉम झालेला आहे, तो स्वतः मैदानात उतरून त्याला मी मार्गदर्शन केले, त्याला मी सांगितले की जनतेचं काम आपल्याला करायचं आहे आणि तुला मैदानात उतरावं लागेल. तर त्याने ती तयारी दाखवली त्यांनी. त्या ठिकाणी भाऊ तुम्ही सगळ्या सामाजिक प्रश्नांची त्या ठिकाणी पोलखोल केली. हे असताना आता आपण शिक्षणाकडे येऊया. नगरपालिकेच्या शिक्षण संस्था असतील, जिल्हा परिषद शाळा असतील, आज कुठंतरी बंद असताना दिसत आहेत. ऊर्जित अवस्था येण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? या पंढरपूरच्या ज्या काही शाळा आहेत ह्या शाळेसाठी, ज्या ज्या नगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळेसाठी मी स्वतः व्हिडिओ केले तर तक्रारी दिली आहेत शिक्षण मंडळाकडे. तुम्ही आज मी शिक्षण मंडळात जाऊन विचारू शकता. आज नाही, 2 वर्षापूर्वी केले, 2 ते 3 वर्षापूर्वी ही केलेलं आहे मी. कारण पंढरपूरच्या एवढ्या शाळा आहेत त्या शाळा जवळजवळ आजारी नाहीतच, त्या पाक आता मेल्यासारखे त्या शाळेमध्ये माणूस नसतो, काय नसतो, अवैध धंदे अवैध हे चालतं त्या शाळेमध्ये. मग या सगळ्या शाळा जिथं जिथं काही जनावर, काही डुकरं कुत्रे बसलेले असतात, ही करत असतात, येडेवागडे लोक आतमध्ये असतात, घाण करतात, कुठेही शौचालय बसतात या शाळेमध्ये. अशा शाळेच्या अवस्था येते आज पंढरपूरच्या. मग या पंढरपूरच्या शाळा कुणाच्या आहेत का? नगरपालिकेचं काम नाही बघायचं. नगरपालिकेच्या शाळेला कंपाऊंड सुद्धा नाही. कंपाऊंड नसल्यामुळं लोक त्या शाळेमध्ये जाऊन बसतात. मग त्याला बांधायचं कुणी? नगरसेवकाचा पिरियड संपला, नगरसेवक कामं करत नाहीत, प्रशासक आलेला आहे नगरपालिकेवर. मग प्रशासकानं काय केलं पाहिजे? प्रशासकाची काम आहे की पंढरपूरच्या जनतेला प्राधान्य द्यायचं, जनतेच्या अडचणीला प्राधान्य द्यायचं आणि त्या लोकांची कामं करायला पाहिजे. जर पंढरपूरच्या शाळा दुरुस्त केल्या तर इंग्लिश मीडियमला लोक जाणार नाहीत. तशीच कॉटेजची अवस्था आहे. त्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये एक व्हिडिओ आहे, तुम्हाला दाखवतो मी, की त्या कॉटेजची आज अशी अवस्था आहे कॉटेजची. आज आता तिथं धोत्रे साहेब म्हणून आले. आता धोत्रे साहेब आल्यापासून थोडीफार सुधारणा झाली असावी, पण याच्या अगोदरचा प्रकार फार बिकट होता. मग जिल्हा रुग्णालय कशासाठी आहे? गोरगरीब मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन खर्च परवडत नसल्यामुळं ते उपजिल्हा रुग्णालय आपल्या इथे ठेवले आणि कुणाला सोलापूरला परवड. पण इथं असं होतंय की कॉटेजला गेला, थोडं काय झालेलं सोलापूरला घेऊन जावा, जरा काय झालं सोलापूरला घेऊन जावा. ही पद्धत नगरपालिकेनं, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बदलली पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्हाला मैदानात उतरायचं आहे. ही सगळी बदलली पाहिजे. कारण ज्याच्या हाती ससा तो पारधी. अशी अवस्था वाईट झालेली आहे आणि ज्या शाळा आहेत या शाळा सुद्धा त्यांनी दुरुस्त केल्या पाहिजे. जर नाही केल्या तर या प्रशासकीय यंत्रणेची आमच्याशी पुन्हा गाठ आहे. नक्कीच त्या ठिकाणी बघितलं आपण भाऊला अनेक प्रश्नाला बोलायला उत्तेजित केले की ते नेमक्या अडचणी काय आहेत, तुम्ही का उभारणार आहेत, का प्रसादच्या हाती ही नगरपालिकेची निवडणूक लढवायचा तुम्ही अट्टास करताय. खरं तर भाऊनी सांगितलं की अनेक शिक्षण इथल्या नगरपालिकेच्या शिक्षण संस्था असतील, त्या ठिकाणी असणारी रस्त्याची दुरावस्था असेल, धूळ असेल, पाणी संदर्भ असेल, अशा अनेक प्रश्नांना घेऊन त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये गेलं पाहिजे. आणि म्हणून प्रसाद अरुणकोळी हे इच्छुक उमेदवार म्हणून आपण त्यांची आज मुलाखत घेतली. त्यांच्या वडिलांना आज इथं आमंत्रित खरं तर प्रसाद कोणी हे उत्तर घेतली असती, पण वडिलांचं म्हणणं होतं की नगरपालिकेमध्ये सुशिक्षित लोकांची फळी गेली पाहिजे. प्रसादच नव्हे तर जो कोणी तिथं उमेदवार जाईल तो एक तरुण चेहरा असला पाहिजे. कारण जसं प्रसाद म्हणला की त्या ठिकाणी वयस्करांनी आशीर्वाद दिले पाहिजे आणि आमची सुशिक्षितांची फळी त्या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेमध्ये बसली पाहिजे. खरं तर ही जागा महिलेसाठी सर्वसाधारण जागेसाठी नगराध्यक्ष पद हे त्या ठिकाणी राखीव आहे आणि हे असताना नगरसेवकांची फौज त्या ठिकाणी त्यांच्या सोबत सक्षम असली पाहिजे. आणि अनेक इच्छुक उमेदवारांची आपण मुलाखती घेणार आहोत. आज आपण प्रसाद अरुणकोळी यांना इच्छुक उमेदवार म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्या मुलाखतीमध्ये आणलं, त्यांची भूमिका जाणून घेतली, कशासाठी तुम्ही नगरपालिकेमध्ये येणार आहात. आज अरुण भाऊनी त्यांची प्रखर भूमिका मांडली, कोणत्या अडचणी त्यांना आजपर्यंत जाणवल्या, त्याच्यावरती तिने कोणती कामं केली, त्याच्यावरती प्रशासनाला जाग येण्यासाठी कोणते प्रश्न उपस्थित केले आणि कोणती प्रश्न उपस्थित करून त्याच्यावरती तोडगा काय काढला हे सुद्धा सांगितलं. तसंच काम प्रसाद सत्तेत जाऊन करू इच्छितोय आणि सत्तेत गेल्याशिवाय हे प्रश्न प्रामुख्यानं सुटणार नाही अशी त्याची इच्छा आहे. खरं तर आज तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून मला वेळ दिला, आमच्या चॅनलवरती दाखवलं की पंढरपूरसाठी काय केलं पाहिजे आणि राजकारण मध्ये न आणता
विकास हा केंद्रस्थानी ठेवला पाहिजे. तुम्ही खरं तर सांगितलं की मी पळून जाणारा मैदानातून खेळाडू नाहीच. जरी उमेदवारी माझी पक्षाने नाकारली तर मी अपक्ष म्हणून तर 100% आहे. खरं तर लढायचंच जर ठरवलं तर पक्षाची वाट न पाहता आपण एंट्री केली पाहिजे आणि विकास हा केंद्रस्थानी मानून त्या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून प्रसादची त्या ठिकाणी वडिलांनी आपली इच्छा दर्शवली आहे. खरं तर पुढच्या अनेक भागामध्ये आम्ही दाखवूच की नेमकी नगरपालिकेची रूपरेषा काय असणार आहे, नवीन इच्छुक उमेदवाराची भूमिका काय असणार आहे. सत्तेत असणाऱ्या लोकांना जर एखादी परत अजून भूमिका दाखवली की आम्ही परत सत्तेत येणार आहोत, तर तुम्ही मागच्या निवडणुकीमध्ये किंवा मागच्या कालावधीमध्ये काय केलं आणि पुढे काय करणार आहोत हे सुद्धा आम्ही प्रामुख्याने प्रश्न त्यांना विचारणार आहोत. प्रसादजी आणि अरुण भाऊ, तुम्ही आज वेळ दिला आणि तुमच्या प्रश्न जनतेसमोर आम्ही सुद्धा मांडण्याचे प्रयत्न करतोय. तुर्तास तरी तुमच्या दोघांचेही आभार. धन्यवाद.